प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा झटका। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला। निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या महायुती सरकारचं नाव एप्रिल फुल सरकार ठेवलं पाहिजे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राज्यात ई बाईक टॅक्सीला मंजुरी, पेट्रोलवर धावणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी मिळणार नाही, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। राजेंद्र घनवटकडून बीडमधील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळ, अंजली दमानी यांचा आरोप। चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांकडे करण्यात आली आहे मागणी। राजेंद्र घनवट धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय, फोटो दाखवत अंजली दमानी यांचा दावा। तर धनंजय मुंडेंच्या पत्नी आणि घनवट व्यंकटेश कंपनीचे मालक असल्याचाही दाखवला पुरावा। संतोष देशमुखांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा होता प्लॅन। गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर, सूत्रांची माहिती। वक्फ विधेयकावर उद्या दुपारी 12 वाजता लोकसभेत चर्चा। विधेयक संसदेत मंजूर होणार का, याकडे देशाचं लक्ष। सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर। सोन्याचा दर 91,076 रुपये, तर चांदीचा भाव 1,0975 रुपयांवर। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज पावसाचा अंदाज। पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता कमी होण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।